पाणी टाकायचं राहते. सुकलंय का? सुकलं थोडं. हा सांगा, तुमच्या शेतीबद्दल सांगा. कसं केलं, कसं नाही, कुठून माती आणली. शेवंतीचं रूप कुठून आणलंय? युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. तू म्हणाय मी म्हणू युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. सिंगणापूर शांताबाई कांबळे यांचं शेतावरील छोटंसं टेरेस गार्डन केलेलं आहे. आणि हे रोप तिकडून आणलेले आहेत गाया खेळवून. शेवंती, पांढरी शेवंती. हे शेवंतीचं रोप कुठून आणलं? गाया खेळवून का? आणि हे तर मीच टाकलंय. मी आणले जांभळ्या फुलाचं. टमाटे पण मस्त लावलेत. पालक बी आलाय छान मस्त लगे. कधी खाता की नाही करून? हे पिवळे पानं काढायचे ना. पालक मस्त आलेला आहे. पाणी टाकलेलं आहे याला. ही पण शेवंती आहे. हा गुलाब लावलेला आहे. गुलाब कोणता आहे? शेतकरीला दाखव ना. गुलाबी का कोणता? गुलाबचा कलर कोणता? कलरचा शेवंत गुलाबाचे झाड आहे. हे पण गुलाबीच शेवंती आहे. मिरचीचं रोप पण आलेलं आहे मस्त. छतावर टेरेस गार्डन. इकडे ये. आई त्यांना प्रश्न विचार शेतकऱ्याला. अरे याच्यावर हे मावा आलाय की आई? मावा आलाय. त्याच्यावर थोडा मावा आलेला आहे. कांद्याचं पाणी हे टाक. त्याच्यावर कांद्याचं पाणी, कांदा कापलेला असते ना त्याचं पाणी हे करायचं. कांदा कापलेला ह्याचं आपण धुतोत ना कांदा, त्याचं पाणी जरी असलं, कांदा धुतलेलं जरी असलं तर ते पाणी ह्या फुला हे टाकायचं असं शिंपडून. मावा आलेला आहे. फुलं मस्त छान छान आलेले तर गुलाबी कलरचं गुलाबाचं झाड आहे. पण आता सध्या ह्याच्यावर मावा आलेला आहे. मावा म्हणजे थोडंसं उन्हात बारीक बारीक किडी आहेत. मावा म्हणजे हे बारीक बारीक किडी आलेले आहेत. यांना थोडा कळ्या हे होतात, पण छान आलेले आहेत. थोडंसं उन्हाला ठेवायचं सकाळी. आता फळी हे आले ना त्याच्यामुळं हे व्हायला थोडं झालं. आणखी आता काय सांगितलं ना माहिती. ह्याला थोडंसं खत टाकायचं, शेणखत. हो टमाटे खात. पिंक रोजेस. काय करायला? हे असे पानं काढून टाकायचे. वाळलेले पानं. झाडला दुधून गेलेलं आहे. मस्त टमाटे लागलेले आहेत. आणि मग घरी आता किती पाव किलोच्या वर टमाटे निघतात. हे 15-20 किलो, 15-20 रुपये पाव किलो आहेत. हा घरच्या घरी खर्च निघून जाते. त्याच्यामुळे तुम्ही बी यूट्यूब चॅनलवर असं बघून शेअर करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय. हे छतावर बनवलंय ना? नाही, हे खूप जास्त दिसत आहेत. इथं 3 आहेत. ही मोठी झाली अर्धा किलो निघतात. हे अर्धा किलोच्या वर निघतात. हे 5, 6, 7, 8 ते 9, 10, 11, 12. हे 13, 14, 15, 16, 17, 18. इथे 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26. पुन्हा कारलं आहे. कारलेलं पाणीच टाकलं. कारलेलं कुठे आले कारले? हो, त्याला पाणी
फुलता आली. जमीन सुकली. ते काम काढलंय छत हे करायचं नाही हो. ते काय करायला? आई हा वहिनीचं भरून टाकायला कुक्कुट पालनाला माणूस भेटलाय की म्हणाले. मग दुसरं माणूस येऊन पैसे देऊन ते ऐक बस म्हणून खाणार आहे. आता काय करत नाही ते. त्याला किती बोला काही बोला मस्त पांघरून घेऊन बसायला घरात. काय काम धंदा घराच्या बाहेर निघा काम धंदा करावा. हा त्याच्यामध्ये आमचे पाय मोड्यावान झाले ते काय करा. ते मस्त घरात बसायला तर तुम्ही कवर करता कामा. मला तर असं आता नाही का आता आता इतकं ठरक लागते मला उगा आले याचं सगळं माड्याला ते बंद केलंच का नाही का आमचं सगळं झालं. रेकॉर्डिंग झालं. काय तेव्हाच कट करायचं आता ही युट्यूबला टाकायचे. काय करते तू सगळंच करतो बस तू. काय चाललंय? हे फुल निघालं. काय करायला? पालकचे पानं तोडायला होत पिवळे झालेले. नाही तोडल्यास काय होते? सगळेच पाने खराब होते हे दाट आलंय ह्याला काहीतरी झालंय. हे रोप होत ना दुसरं मुंग्या घुसल्यात त्याच्यात. मुंग्या घुसल्यात. मुंग्याला झालं काय की मुंग्यालाच कुठं झालं एवढं असं हे असं अशी नसतंय. हे किती मुंग्या आता ह्या चालल्या आता. त्याला पाणी टाक. मुंगे हे त्या झाडाला पाणी नाही टाकलं मुंग्या झाल्या मग कुंडीत. मुंगे कुठे जात असते. कोण चालू आहे का? त्याला मुंग्याला काय माहिती हरी भरी. मुंग्याचं औषध हे एका ह्याच्यात जास्त बी टाकलं का? बियाचं पालक सगळं आणि ती दिलती ती कुंडी कुठे? ती आहे ती आहे ती. ती आहे व्हिडिओ बनव जाय ना ह्याची युट्यूबला टाकायचं. मी परभणीहून येऊन व्हिडिओ बनवायला. हे असं दळण हे वाळू घातलेलं हे मुंग्या चालल्यात कुंडी. इथे LICच्या सर्व नवीन पॉलिसी काढल्या जातील. कॉन्टॅक्ट नंबर आहे 9588 600 516. भारतीय जीवन विमा निगम लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आम्ही सर्व प्रकारच्या पॉलिसी काढल्या जातात. काढतात आम्ही. हे माझ्या आईचं LICचं कार्ड आहे. माझी आई 2011 पासून LICचं काम करते. वरचे दोन्ही नंबर चालू आहेत. LICचे माझी आई 2011 पासून आहे. ह्या नंबरवर आम्हाला कॉल करू शकता. मीही LIC एजंट आहे. मी 2021च्या 8व्या महिन्यापासून LIC एजंटचं काम करत आहे.